तर जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव. आता मी आहे रायगडला, म्हणजे माझ्या गावी. आणि आता आम्ही चाललो आहे हरिहरेश्वर. आता मी आहे साई ह्या गावात, म्हणजे मसला साई ह्या रस्त्याने आपल्याला हरिहरेश्वर जायचं असतो. तर रात्री काल आम्ही रायगड केलं, रायगड दर्शन करून काल आम्ही संध्याकाळी नदीवरती आंघोळ करून पोपटीचा कार्यक्रम केला. मग रात्रीचे वाजले 1:30 झोपेपर्यंत. हे लोक, मी आधीच झोपलो, मग हे लोक मजा करत होते. पण आता सीन असा आहे की आता आम्हाला जायचं हरिहरेश्वर. आणि असे लोक येतात मध्ये मध्ये कॅमेरामध्ये. चला मग आजचा प्रवास आपण जरा एन्जॉय करूया. आता इथे चप्पल तुटली आहे, चप्पल बनवतो आम्ही. काय स्वप्नील चप्पल हवे, चप्पल हवे. हे नाही वाली, ही मस्त आहे. बोलतो तुझ्यासाठी ही चप्पल आठवते काय? अरे म्हणते त्याच्यासाठी चप्पल मग कुठली बोलते. एक नंबर सूट होईल तुला. चालेल कोणती घालून नाही. आज होईल घालायची गरज नाही. किती यायचे घालून बघायचे पाहिजे. माझी मर्जी बाय, घ्यायचं काम कर. मला माहिती होईल, मला होईल ना. आम्हाला प्रूफ पाहिजे. काय प्रूफ काय नाही भेटणार. घालून बघ ना, घालून दाखवा आम्हाला. काका हरिहरेश्वर कसं जायचं? हा हरिहरेश्वर इकडनं ना सरळ जावा. प्रॉपर सांगा. हा प्रॉपर सांगतो. इकडनं सरळ जावा, थोडा पुढे गेला ना, गुगल मॅप चालू करा आणि त्याच्याने घरी जावा. नेटच नाही ना चालत आहे. नाही, जिओ आहे ना, जिओ आहे ना तुझा. मग इथे एअरटेलला नाही भेटणार नेट. सॉरी, सिम कार्ड कुठे भेटेल? पुढे सिम कार्ड डॉल्फिनचा आहे. डॉल्फिनचा नको. पण तुम्ही आता जिओचा नेटवर्क आहे बोललात ना? नाही नाही, इथे डॉल्फिन आणि जिओ चालतो. पण डॉल्फिन कुठे भेटेल? जिओ कुठे भेटेल? डॉल्फिन पाणी आहेत, जिओ दुकानात तो तिथे समोर एअरटेल. तेव्हा जिओची गॅलरी आहे समोर, तिथे जावा. दिसत नाही आम्हाला. 20-20 रुपयाला सिम कार्ड भेटतील तुम्हाला. आता गाडीची चेन टाईट करूया आपण. डॉल्फिनचं सिम कार्ड पाहिजे. तर हे बघा, नवरा बायको भांडतायत गाडीसाठी. तर मंडई, आता आम्ही आलो हरिहरेश्वर मंदिर. वाजले दुपारचे 1:30 आणि इकडं आता आम्ही दर्शन घेऊ, हरिहरेश्वर बीच फिरू आणि मग परत गावी जाऊ घरात.
तर मित्रांनो आता जस्ट आम्ही दर्शन घेतले आणि आता नाश्ता वगैरे करू. स्वप्नील विचारात तोंड लपवतोय आणि स्वप्नीलने एका ब्रँडचा टी शर्ट घातला आहे. तो आम्ही ट्राय करू तुम्हाला दाखवायचा. खूप छान टी शर्ट आहे आणि त्याच्यावरती जे थॉट्स लिहिले ते पण खूप छान आहेत. असं तू पाहिलं ते? हा पाहिलं ना, कडक लिहिले कडक. आणि आदित्यला तर खूप आवडला. तर आदित्यने आम्हाला दाखवला. तर असं झालं आहे की आता वडा मिसळ मागवलं आहे पण हे एवढा तिखट आहे. आणि रात्री असा सीन झाला, बाईने काय पोपटी बनवली होती आहे ना, छान बनवली होती आणि एवढी सुंदर बनवून सर्वांनी खाल्ला पोट भरून. त्यांनी स्वतःने भागानंतर दुनियाभरचा मसाला टाकलेला. तर मंडई झाला आमचा नाश्ता, म्हणजे लंच आम्ही नाश्त्यामध्येच काउंट केला आणि आता चाललो आहे समुद्राकडे. आणि पाठी पाहू शकता इथे हरिहरेश्वर मंदिर, पाठच्या साईडला समुद्र. तर प्लॅनिंग असं आहे पुढचा, कधी मॅगी बनते नदीच्या बाजूला आणि मग ती खाऊन आम्ही मुंबईकडे जाणार आहोत. तर आलो आहे परत एक सुंदर जागेवरती. आणि हरिहरेश्वरमध्ये जर तुम्ही येताय तर हा पाठचा समुद्र आहे. खूपच सुंदर इकडनं व्ह्यू आणि फोटोशूट होतात. पण लक्ष द्या, जास्त पुढे जाऊ नका. तर आता आमचा जो व्हिडिओ शूट आहे तो इकडे झालेला आहे. प्रसादचा पण चांगला व्हिडिओ शूट झाला आहे. प्रसाद, तुला व्हिडिओ शूट कसा आवडला? व्हिडिओ शूट आवडला, पण आपल्या बाळाभाऊचा चष्मा पाण्यात गेलाय तर त्याचं दुःख आम्हाला पण आहे. स्वप्नील चष्मा देणार होता, त्याच्या नशीब नाही दिला. पाण्यात मी पडलो असतो चष्माच्या जागी. चष्मा पाहिजे होता मला तिथं. तर आता आपण इकडनं परत आपल्या गावात जाणार आहोत. गावी जाऊन जरा चिल करू, मॅगी वगैरे खाणार आहे आणि मग बाकीचा बघूया मुंबईला कसा निघायचं आहे. तर भाऊ आता साईमधले पाणी पित आहेत. किती किती काळजी रे बाबा निसर्गाची. बिस्लरीची बॉटल नाही घ्यायची आहे, प्लास्टिक नो प्लास्टिक. तर सीन असं झालं आहे की आम्ही तिकडनं निघालो आणि आता साई ह्या गावात येऊन थांबलो आहे. आता एक स्कूटीवाला जो आहे तो पाठी आहे, त्याच्यासोबत ऋतिकेश बाला आहे आणि तो दुसरा मित्र आहे तो येईल. तर आता इथे थांबूया, दूध बीत घेऊया, कारण नदीवरती आम्हाला कॉफी बनवायची आहे. बाकी कशी होती राईड आताची? एक नंबर एक नंबर. नुसता 70-80 घाटामध्ये आम्ही 70-80च्या स्पीडला होतो, म्हणजे काय कॉर्नरिंग करत होतो त्याच्यामध्ये. खूप छान राईड झाली. तोड नाही म्हणजे तुम्ही जर हरिहरेश्वरवरून मानगाव याल, तुम्हाला माहीत असेल पूर्ण घाट रस्ता आहे आणि पूर्ण 70-80च्या स्पीडला आम्ही कॉर्नरिंग करतो. कसा आला मग? मस्त एक नंबर. रेमटो
हे दूध आहे तो. हे दूध हे काय कॉफी सरांची फरमाईश आहे कॉफी नको चाय हवी आहे. चहा पाहिजे तुला. चल कोरोनामध्ये गावात आलोय. तयारी बघा आमची. पाटी घेतलेत इथे, भांडी घेतलेत, मॅगी बिगी बनवायचा कार्यक्रम बघू शकता तुम्ही. कॉफी तो सगळं आहे. सर्व 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 आहे. दूध बीज सर्व आहे. बिर्याणी रेडी सब कुछ आहे, सब कुछ. तर राहून राहून आमची मॅगी राहिली, जे मेन राहिलंय. आता मॅगी घ्यायला गेलाय. मॅगी कुठे आहे? मॅगी कुठे आहे? मॅगी कुठे आहे? मॅगी शोधताय. तर आता आम्ही आलोय आमच्या गावाच्या नदीवर आणि इथे ही नदी आहे, तिकडे पण नदी आहे. ह्या सुकला आहे. इकडे आम्ही आता मॅगी बनवणार आहे. बाला इकडे आहे, भाई सामान घेऊन आलाय. पोरं ऐकणार नाही. निघायचा टाईम आहे आमचा, पण आम्ही विचार केला मॅगी विगी कॉफी फी बनवून जाऊया. आता ही भांडी आहे, ही घासायची आहे थोडी भांडी. तोपर्यंत हे लोक तयारी करतील ह्याची आणि मी भांडी घासतो. तर आता नदीवरती बसलो आहे आणि इकडे मात्र तर दूध गरम होतोय. कॉफी बनायची तयारी चालू आहे आमची. कॉफी बनायची तयारी चालू आहे आणि हे लोक इथे बिर्याणी खात आहेत तिघे पण. आणि पाठी दाखव काय आहे जरा. बिर्याणी खातात बघ कुठे. पार्टी आहे स्मशान. आवडीने खात. आवडीने खातात. अरे काय बोलणार आहे ना आता. तो पॅकेट पण आतमध्ये गेला. तर आता फायनली मॅगी झाली आमची. आणि हे बघा ही मॅगी. तर आता हे राहून दे असं जाऊन दे ते. तर ही मॅगी आहे. आता ही खाऊन आम्ही रात्रीचे वाजले 7 संध्याकाळचे. खाणार फटाफट, घरी जाणार, थोडा चार्जिंग करणार फोन आणि निघून जाणार. हरण दाखव. हे बघा हिरण, बघा हिरण. सांबार आहे सांबार. इडली कुठे? चला. हा आपला दुसरा दिवस चालू आहे. आता ह्यांचा पोरांचा मनच नाही घरी जायचा, पण जॉब जे आहेत ते कॉर्पोरेट लेवलला जॉब करणार आहेत. म्हणून मी माझ्या लाईफमध्ये खूप सुखी आहे. जेव्हा मी रिटेलमध्ये होतो तेव्हा मला जरा पण टाईम भेटत नव्हता. पण आता असं आहे 10-10, 12-12 दिवस एका महिन्याची सुट्ट्या असतात. मस्त चिल. तेव्हा पण फिरतो आणि नंतरला जेव्हा घरी येतो तेव्हाही फिरतो. तर कुठे ना कुठे मला असं वाटतं की 10-12 वर्ष स्ट्रगल केल्याच्यानंतर खूप चांगलं जीवन जगतो आहे मी. तेवढा पैसा नाही जेवढा मी माझ्या माइंडसेटमध्ये विचार केला आहे, पण ठीक आहे. एखादा समाधान म्हणजे फिरण्याचा जो प्रवास आहे तो माझ्या आयुष्यामध्ये चालू झालेला आहे. 2025मध्ये मी तो निर्णय घेतला ॲपलचा जॉब सोडून एखादा ट्रॅव्हल लाईफचा जॉब बघू, आणि ते भेटलं आहे. पण त्यानंतरचं काय, आपण फिरू शकतो, भटकू शकतो. आणि अशाच भटकंती अनलिमिटेडसाठी आपल्या ह्या पेजला सबस्क्राईब करा. जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव.